जर तुम्ही माझ्या पद्धतीने मस्त झणझणीत तर्रीदार कोल्हापुरी मिसळ एकदा ट्राय केली ना, तर प्रत्येक वेळी अशाच पद्धतीने मिसळ बनवून खाल 100%. तर मिसळ बनवण्यासाठी या इथे मी मटकी घेतलेली आहे आणि मटकीचा स्टॉक बनवण्यासाठी यामध्ये पाणी, चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकून आपल्याला ही मटकी 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये छान शिजवून घ्यायची आहे. मटकी शिजत आहे तोपर्यंत लोखंडी तव्यामध्ये या इथे मी थोडेसे धने भाजून घेते. तर धन्यांचा फ्लेवर मटकीमध्ये खूप छान उतरतो. तर 2 मोठे कांदे, लसूण आणि आलं आपल्याला थोड्याशा तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. तर आपला कांदा आणि टोमॅटो, आलं लसूण कच्चं ठेवायचं नाही, छान परतून घ्यायचं, कारण यामुळेच आपल्या मटकीची चव थोडी इन्हॅन्स होते. तर यामध्ये मी कोथिंबीरही घातलेली आहे. सर्व जिन्नस छान मऊसूत भाजले की एका मिक्सरच्या पॉटमध्ये सुकं खोबरं, तीळ, खसखस आणि धने आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. कांदा टोमॅटोचीही मी पेस्ट बनवून घेतली. तर तव्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि तयार केलेलं सर्व वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आपले मसाले सर्व छान असे भाजले की यामध्ये मी थोडीशी हळद, काश्मीरी लाल तिखट, गरम मसाला आणि घरगुती लाल तिखट ॲड केलं. तेल सुटेपर्यंत सर्व मसाले छान भाजून घेतले. मटकीचा स्टॉक ॲड केला आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी गरम पाण्याचाही वापर केला. चवीनुसार मीठ ॲड केलं आणि या इथे आपली मस्त झणझणीत अशी तर्रीदार कोल्हापुरी मिसळ तयार आहे. अशाच युनिक आणि पारंपरिक रेसिपीसाठी स्पेशल मेनूला नक्की फॉलो करा.